मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं सावतामाळीची मिसळ खाऊन आम्ही निघालो होतो तुळापूरला आपले संभाजी महाराजांची समाधी बघायला. आणि इथे सर्वजण आमचा वेट करत होते कारण आम्ही दोघंजण आलो होतो बाईकवर. हे आहे श्री संगमेश्वराचं मंदिर आणि मंदिरात आणि समाधीजवळ जाण्याआधी आम्ही या त्रिवेणी संगममध्ये मस्त सर्वांनी पाय वगैरे धुतले. ह्या छोट्याने तर डायरेक्ट अंघोळच केली राव. आणि आम्ही सर्वजणींनी मिळून इथे दिवा अर्पण केला आहे या नदीसाठी, कारण ही एवढी पावन नदी आहे ज्यांना संभाजी महाराजांचे दर्शन लाभले होते. पाय धुवून झाल्यानंतर आम्ही निघालो देवाचं दर्शन घ्यायला. ह्या बाजूला जर तुम्ही बघाल एक छोटं मंदिर आहे आणि एक मोठं मंदिर आहे. दोन्हीही शिवलिंगाचीच मंदिर आहेत. मस्त पाया पडून घेतो. आता आम्ही सर्व इथे गोळा होऊन जे बसलेलो आहे ते कशासाठी हे स्वराजच सांगेल. आणि ही आहे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, जिथे फोटोज अलाउड नाही आहे, ज्याचं आम्ही पालनही केलं. तुम्हीही आलात तर नक्कीच करा. आणि हे आहेत कवी कलश, ज्यांची सुद्धा समाधी इथेच आहे. हे नक्की तुम्ही वाचा. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे श्री संगमेश्वराच्या मंदिरात. ते सुद्धा एक शिवलिंगच आहे आणि इतकं प्रसन्न मंदिर आहे. खूप उत्कृष्ट पद्धतीने तिथे बांधले गेलेलं आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा या प्लेसला. खूप पवित्र वाटतं. हाय, आता मी डाळ बनवतीये. तिकडे मटकीची भाजी बनवलीये. मटकीची भाजी आहे का मिसळ आहे? मटकीची भाजी. आणि आता ही तांदळाची खीर बनवतीये. ओ माय गॉड. तांदळाची खीर हा, ती आता झाली नाही, बनली नाही अजून. डाळ बनतीये. हो, सो डायरेक्ट आता जेवताना भेटूया. जेवताना फायनली मंडळी जेवण आलेलं आहे. खुसखुशीत पापड आणि इथे मस्त मटकीचा सार आहे, चपाती आहे आणि ही तांदळाची खीर. सर्वजण बघा मस्त पंक्तीमध्ये जेवायला बसलेत. आणि इकडे सर्वांचं टीव्हीत लक्ष आहे, कारण इंडिया वर्सेस इंग्लंडची T20ची मॅच चालू होती. त्याच्यामुळे तिथे सर्वजण एकत्रित लक्ष देऊन बसले होते. पण आम्ही जेवणाचा आस्वाद मात्र घेतला होता. सो चला मंडळी, भेटूया पुढच्या एका व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.